हाय हॅलो नमस्कार. गॉसिप कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे. कालच नारळी पौर्णिमा झाली आहे, आज रक्षाबंधन आहे. तर आम्ही ते रक्षाबंधन सेलिब्रेट करतोय. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचा हा पवित्र नात्याचा सण आहे. तर बघूया, पवित्र सण आहेच, प्लस एक गंमत अशी की आपल्याला आज भावाकडून गिफ्ट मिळणार असतं. भावाचा किस्सा हा पूर्ण कट्टर होणार आहे. तर बघूया भाऊ आम्हाला आज काय गिफ्ट देतोय आणि आता त्याची रिएक्शन बघूया काय असणार आहे. पैसे जात आहेत, काय होत आहे, त्याची रिएक्शन तुम्ही पण बघा, आम्ही पण एन्जॉय करतो. हाय बोलू हाय तर हाय का? हाय. हे आता तर नाही तो करणार आहे, त्याला पण राखी बांधायची आहे आज. तो पण माझ्या एक भावासारखाच आहे, तर त्याला आता खूप एक्साइटमेंट आलेली आहे की आता कधी मला राखी बांधते, तर आपण बघूया. तर आज आम्ही रक्षाबंधन निमित्त थाळी सुद्धा आम्ही करणार आहोत, तर आम्ही ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करू. तर चला आता आपण बघूया रक्षाबंधन कशी साजरी होते ती. लेट्स गो. तुझी आवडती राखी, एवढ्या सगळ्या दुनियाभराच्या राख्या सोडून एक गोंड्याची राखीची पहिली आधी मिळायची, ती त्यांनी सिलेक्ट केली आहे. खूप आधी मिळायची. राखी बांधण्याचं एक कारण म्हणजे भाव हा बहिणीची रक्षा करतो. पण अजून काय असं पौराणिक कथा वगैरे आहे का त्यामागे तुला माहिती असलेली? पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं, शिशुपाल माहिती आहे ना? हा, जो की 100 गुन्हे केल्यावर श्रीकृष्णाने ज्याचा वध केला होता तोच. तर शिशुपालांच्या चुकांचं आणि पापाचा नाश करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आपल्या हातातलं सुदर्शन चक्र आहे ना, ते त्याच्यावरती फेकलं जातं. तर त्या दरम्यान भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला जखम होते आणि उत्कट भावुक असलेली द्रौपदी ही त्या क्षणी धावून येते आणि भगवान श्रीकृष्णाला तिच्या साडीचा जो पदर असतो त्या पदराने ती त्या बोटाला बांधते. ती बांधते. मग भगवान श्रीकृष्ण भावुक होतात आणि तिला वचन देतात की मी तुझ्या प्रत्येक संकटामध्ये मी तुझ्या मदतीला धावून येईल. तेव्हा जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होतं तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण तिच्या मदतीला धावून जातात आणि तिचं वस्त्रहरण थांबवतात. तर अशी ही कथा आहे. तर तिथपासून जसं द्रौपदी आणि श्रीकृष्णाचं नातं हे अतूट असतं, त्याचप्रमाणे बहीण आणि भावाचं नातं हे अतूट असतं. तिथपासून सगळे रक्षाबंधन ही साजरी केली जाते. असं त्यामागचं एक कारण आहे. बघ आता मी तुला एवढी कथा सांगितली ना, आता माझी ओवाळणी दे. थँक्यू. ड्रेस आलेले आहेत आमच्यासाठी आता मस्तपैकी 500 रुपयाचे.
बघ माऊ हिरो आमचा माऊ हिरो. बोला आमच्या. अरे, काय आहे? आई आज काय रक्षाबंधन स्पेशल थाळी करणार होतीस ना? ये दाखवते बघ काय काय केलंय ते रक्षाबंधन स्पेशल. तर आम्ही आज केलंय श्रीखंड, पुरी, पुलाव केलाय आम्ही. त्यासोबत पनीर आणि मटारची भाजी केली आहे. पुरीसोबत बटाट्याची भाजी केली आहे. मसाले भातासोबत रायता केलाय. आणि हा मम्मीने दिलेला पोळ्यांचा पापड तळलाय आणि कुरडई लोणचं. तर मित्रांनो, आजचा आमचा रक्षाबंधनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा.